आज आपण करणार आहोत आलू पनीर कोफ्ता। त्याच्यासाठी साहित्य काय घेतले आपण बघूया। पनीर हे घरचं पनीर आहे, अर्धी वाटीच्या पेक्षा थोडं जास्त आहे। त्याच्यानंतर मॅश केलेला पोटॅटो 2 ते 3 बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो, एक छोटा तुकडा खोबऱ्याचा किसून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत 3-4 आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लोअर आणि ड्राय मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे अर्धा ते पाव चमचा हळद, गरम मसाला, लाल तिखट, हे काश्मीरी लाल तिखट आहे 2 चमचे, मीठ हे ग्रेव्हीसाठी आहे। आणि कोफ्त्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ, हळद, गरम मसाला, तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण। थोडीशी मिरची घालणार आहोत आणि पनीर। आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत। कॉर्नफ्लोअर घालणार आहोत 2 चमचे, 2 टेबलस्पून आहे। चांगलं मिक्स करून घेणार आहोत। मीठ पण घातलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आले लसूणची पेस्ट पण घालू शकता, पण आपण ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत। चांगलं मिक्स करून ह्याचे बॉल्स बनवून घ्यायचे। आपले कोफ्ते छान झालेले आहेत बघा। तुम्ही कोणत्याही आकारात कोफ्ते करू शकता। आता आपण वाटण बघूयात। तर हे सगळं चिरून घेतलेलं आपण मिक्सरमध्ये घालूयात आणि वाटून घेऊयात। आता आपण हे सगळं वाटून घेऊयात। बघा वाटण आपलं तयार आहे। आता आपण हे वाटण आता या कढईमध्ये तेल टाकून परतून घेणार आहोत। आणि दुसरीकडे आपण हे कोफ्ते जे आपण बनवले ते आता कॉर्नफ्लोअर त्याला लावून घ्यायचे, असं घोळून घ्यायचं हलक्या हाताने कॉर्नफ्लोअरमध्ये। सगळ्या बाजूनी कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचा, म्हणजे काय होतं कोफ्ते आपले तळताना फुटणार नाहीत। आणि थोडा वेळ रेस्ट करायचा, अगदी 1-2 मिनिटं आपण ते रेस्ट करणार आहोत। चांगले कोट करून घ्यायचे सगळीकडनं। असं सगळीकडनं कोट करून घ्यायचे आणि एक 2 ते 3 मिनिटं रेस्ट करायचं त्याला। ह्याच्यात आपण मीठ पण घातलेलं आहे, तुम्ही असे सुद्धा कोफ्ते हे खाऊ शकता। ह्याच्यात तिखट मीठ सगळं घातलेलं आहे आपण। बघा असे चांगले छान कोट करून घ्यायचे आणि थोडं रेस्ट करायचं। लगेच टाकले तर ते कॉर्नफ्लोअर तेलामध्ये पसरणार आणि तेल पण हे होणार, खराब होणार।
थोडा वेळ ठेवायचा, म्हणजे तेल पण खराब होत नाही. कुठलेही कोफ्ते करताना तुम्ही असं करू शकता. आपण कोफ्त्याचं बॅटर करताना पण हे केलं होतं, कॉर्नफ्लोअर घातलं होतं त्याच्यामध्ये. हे सेट करून घ्यायचे कॉर्नफ्लोअरमध्ये. आणि हे जे कॉर्नफ्लोअर उरलेलं आहे याची स्लरी करून आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. बघा, छान कोट करून घेतलेत आपण. 1 वाटी 2-3 बटाटे उकडलेले आणि 2-3 अर्धी वाटी पनीर, घरचं पनीर. अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पनीर होतं, घरचं पनीर होतं. तर त्याचे एवढे कोफ्ते इतक्या साईजचे झालेले आहेत बघा. 7-8 कोफ्ते होतात आणि त्याची ग्रेव्ही पण भरपूर होते. आता आपण मसाला परतून घेऊ आणि कोफ्ते 1-2 मिनिटांनी कसे परतायचे ते दाखवते. बघा, तेल आपलं गरम झालं आहे. मी साधारण 2.5 डाव ह्या मापाने तेल टाकलेलं आहे गरम करायला. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला वाटलेला फ्राय करून घेऊ. मीडियम गॅस ठेवायचा मसाला फ्राय करताना. खूप हाय गॅसवरती मसाला फ्राय नाही करायचा. आणि या मसाल्याबरोबरच आपण टाकणार आहोत 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. एकीकडं आपला मसाला परततोय, आपण दुसरीकडं आपले कोफ्ते परतून फ्राय करून घेऊयात. मसाला होतोय आपल्या एकीकडं. कोफ्त्यासाठी आपण तेल गरम करत ठेवलं आहे. साधारण 3-4 डाव, साधारण हे 3-4 डाव तेल मी घेतलेलं आहे. आता ते गरम झाले. आता आपण त्याच्यामध्ये आधी एक कोफ्ता सोडून बघूयात. मीडियम हाय फ्लेमवरच आपण कोफ्ता परतणार आहोत आपल्याला, कारण शिजवायचा नाही आहे कोफ्ता. आधी शिजलेलं आहे, पनीर पण काय लगेच शिजतं, त्याच्यामध्ये दुसरं शिजण्यासारखं असं काही नाही आहे. बघा, छान गोल्डन ब्राऊन आपण परतून घेणार आहोत कोफ्ता. हलका हलका हलवत राहायचं, म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतं. थोडंसं असं त्याच्यावरती तेल हे केलं, टाकलं असं डावाने, म्हणजे वरचा लेअर पण हे होतं, सेट होतं. आणि कोफ्ता सुटत नाही. तेल चांगलं आधी गरम करून घ्यायचं, मग फ्लेम कमी करायची आणि मीडियम फ्लेमवरतीच कोफ्ते सगळे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे.
झाले की मी तुम्हाला दाखवतो. बघा मसाला आपला एकदम कोरडा झाला, बघू शकता तुम्ही, एकदम कोरडा झाला. आता आपण याच्यामध्ये घालूया खडे मसाले, ड्राय मसाले. त्याच्यामध्ये आपण घेतले पाव चमचा हळद, एक छोटा छोटे चमचे, एक छोटा पाव चमचा हळद, एक छोटा चमचा अर्धा चमचा जिरे, एक छोटा चमचा 1 ते 1.5 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 2 ते 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर. असा सगळा मसाला आपण आता याच्यामध्ये घालूया आणि 1 छोटा चमचा मीठ. चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं. बघा एकदम कोरडा झाला आपला मसाला. तर तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे तितका पाणी घालून याची ग्रेव्ही करून घ्यायची. किती थिक पाहिजे, किती पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्या हिशोबाने पाणी घालून तुम्ही ती ग्रेव्ही करा. आणि त्याच्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लोअर लावलं होतं ह्याला कोफ्त्याला, त्याचं स्लरी करून ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे आपला ग्रेव्ही थिक होईल. याच टाईमला तुम्ही मीठ चेक करा. पाणी घातल्यानंतर थोडंसं पातळ ठेवा कोफ्ते. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडेसे कोफ्ते पाणी शोषून घेतात, करी शोषून घेतात, मग करी कमी होते. तर थोडंसं पाणी, थोडंसं स्लरी ठेवा. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात कोफ्ते. ऐन वेळेस तुम्ही कोफ्ते टाकले तरी चालणार आहे. मी ऐन वेळेस टाकते कोफ्ते. मी दाखवते आपले कोफ्ते पण झालेत. बघा आपले कोफ्ते पण झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम छान झालेले आहेत कोफ्ते आपले, सगळीकडनं गोल्डन ब्राऊन आणि मस्त सॉफ्ट झालेले आहेत. दाखवते मी तुम्हाला सगळं झाल्यावर. बघा आपली ग्रेव्ही झाली आहे. आता मी माझ्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे मॅजिक मसाला. हा मॅगीचा मॅजिक मसाला आहे व्हेजसाठीचा. थोडासा टाकणार आहे, अगदी थोडा टाकायचा, त्याच्याने टेस्ट खूप छान येते. तुम्ही पण एकदा टाकून बघा, खूपच वेगळी चव येते एकदम. आपली ग्रेव्ही झाली आहे बघा. आणि आपले उरलेले कोफ्ते पण झालेले आहेत बघा, छान झालेत गोल्डन ब्राऊन. आपण आता हे काढून घेऊयात. बघा छान झालेत आपले कोफ्ते. हे बघा असं फुटतात जर तुमचं कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग सगळीकडे व्यवस्थित नाही लागलं तर. त्यामुळे कोटिंग कॉर्नफ्लॉवरचं करताना व्यवस्थित करा. आता आपण काय करणार आहोत, अशी ग्रेव्ही वाटीत काढून घेणार आहोत. सर्व कसं करायचं ते दाखवते मी. अशी छान ग्रेव्ही वाटीत काढून घ्यायची आणि मग त्याच्यावरती असं
कोफ्ते टाकायचे आणि मग आवडत असेल तर कोथिंबीर टाका, नाही नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल. बघा आपली कोफ्ता करी तयार आहे. आलू आणि पनीरची कोफ्ता करी करून बघा माझ्या पद्धतीने. कशी झाली ते नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला भेट देत राहा. थँक्यू. बघा खूप सुंदर झालीत आपली कोफ्ता करी. आलू आणि पनीरचे कोफ्ता आणि त्याची करी खूप छान झाली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि कळवा. खूप स्पायसी नाही आहे, मीडियम आहे. लहान मुलंसुद्धा अगदी सहज आणि आवडीने खाऊ शकतात अशी आहे. तर नक्की करून बघा.